रेडिओलॉजी ही एक मेडिकल स्पेशालिटी ब्रँच आहे जी आपण MBBS नंतरून केली जाते. जसं आपलं गायनेकोलॉजी असते, ऑर्थोपेडिक्स असतं, तसं एक रेडिओलॉजी ही एक ब्रँच असते. मग एक्सरे एक्झॅक्टली काय आहे का? एक्सरे ही कशी टर्म आहे का? त्यात काय काय घडतं? कोणतंही रेडिएशन जे असतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स हे बॉडीतलं DNA चेंज करू शकतो. सोनोग्राफीमध्ये आपण साऊंड वेव्हज वापरतो. ओके, बेसिकली गर्भलिंगनिधन हा खूप मोठा टॉपिक आहे नक्कीच नक्कीच. आणि कम्प्लिटली अनएथिकल आहे, हां, बट इट इज हार्श रियालिटी. सोनोग्राफीमध्ये कुठले प्रॉब्लेम्स करतात आणि कुठले नाही करत? Yes. मग इंडोस्कोपी आणि सोनोग्राफीमध्ये असा काय मेजर फरक आहे किंवा इंडोस्कोपीमध्ये एक्झॅक्टली काय करतो आपण आणि कुठली प्रिकॉशन्स किंवा कुठली काळजी घेतली पाहिजे बिफोर सोनोग्राफी? जे गर्भलिंगनिधन करतात जी माणसं आपल्या समाजामध्ये, तर त्याच्या मागे ना दोन खूप मोठे रिझन्स मुलगा किंवा मुलगी होणं हे एकट्या महिलेच्या किंवा एकट्या पुरुषाच्या हातात नाही. नाहीच आहे. 99% ही मुलगा एक मुलगी हे कोण विचारत असेल? स्त्रिया. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोराबेज पॉडकास्टवर असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोराबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मध्यंतरीनं 1-2 केसेस खूप पेपर आउट झाल्या होत्या आणि त्याच्यात माझं आणि आईचं खूप असं डिस्कशन झालं की यार खरंच एक्सरे, MRI किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या करतोय त्यांनी डॉक्टरांना इतकं जे गोष्टी दिसतात आपल्या शरीरातल्या, ही टेक्नॉलॉजी जी इतकी पुढं गेली आहे, त्या टेक्नॉलॉजीचा ह्युमन पॉईंट ऑफ व्ह्यूनी काय महत्त्व असतं किंवा ती सामान्यांपर्यंत पोहोचली गेली आहे का? आणि जर ती गेली आहे तर त्याच्यात काय घडतं हे लोकांना माहितीच नसतं. म्हणजे आपल्याला मध्यंतरी असं झालं की आईला सांगितलं होतं एक्सरे काढायचं आणि तिचं असं होतं की कशाला एक्सरे, काय करणार नेमकं, किंवा एक्सरे काढून तरी असं नेमकं काय घडतंय तेव्हा. दरवेळेस एक्सरे काढायला सांगतात आणि मग काय होणार आहे त्याच्यात, काहीच निघत नाही. पण मग तिला समजून सांगताना मला खूप कष्ट घ्यावे लागले की ॲक्च्युली रेडिओलॉजी काय असतं, की एक्सरे का काढायचा, कसं ते इम्पॅक्ट करतं. आणि ते समजून सांगताना मला त्या क्षेत्रातल्या बऱ्याचशा गोष्टी कळल्या. पण असं वाटलं की ह्या सगळ्या गोष्टी आपण बाकीच्या सगळ्या ऑडियन्ससोबतही शेअर करा. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करा. तुम्हाला त्यातले काही बारकावे असतील तर ते जाणून घेता आले पाहिजेत आणि त्या ॲक्च्युली किती महत्त्वाच्या असतात. नुसतंच डॉक्टर सांगते म्हणून करण्यापेक्षा त्यांचं मेडिकली काय इम्पॉर्टन्स आहे किंवा त्याच्याने आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींचं निदान होतं, हे सगळं आज आपण जाणून घेणार. आणि ह्या सगळ्या डिस्कस करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर दिग्विजय राणे. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं गोराबेज पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की आईसोबत एक्सरेच्या ह्याच्याने गप्पा मारताना खूप मोठं फील्ड हे कळलं. म्हणजे आम्हाला फक्त एक्सरे माहिती होता, पण रेडिओलॉजिस्टमध्ये बऱ्याचशा गोष्टी इन्क्लूड आहेत एक्झॅक्टली. हे जाणवलं आणि त्या सगळ्याच तुमच्याकडून जाणून घ्यायचं नक्की. येस, शुअर. पण सुरुवातीलाच रेडिओलॉजी किंवा रेडिओलॉजिस्ट यांचा काय सहसंबंध असो किंवा त्या टर्म येतात कशा? बेसिकली कसं आहे, रेडिओलॉजी ही एक मेडिकल स्पेशालिटी ब्रँच आहे जी आपण MBBS नंतरून केली जाते. जसं आपलं गायनेकोलॉजी असते, ऑर्थोपेडिक्स असतं, तसं एक रेडिओलॉजी ही एक ब्रँच असते. तर आपण MBBS झालं की आपल्याला एक 3 वर्षाचा MDचा हा कोर्स असतो Okay. रेडिओलॉजीचा. आणि ते झालं की मग आपण MD पास झाल्यानंतरून आपण ती ॲज आपण वर्क करू शकतो ते. तर आता प्रामुख्याने काय होतं की ही बेसिकली ही जी ब्रँच आहे ही एक डायग्नोस्टिक्स ब्रँच आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आजारांचं निदान केलं जातं. जसं बाकी ठिकाणी कसं आहे की गायनेकोलॉजीमध्ये डिलिव्हरीज केल्या जातात कंडक्ट, तसं ही जी ब्रँच आहे यामध्ये प्रामुख्याने आपण डायग्नोसिस करतो. तर याच्यामध्ये 3-4 मॉडॅलिटीज असतात. जसं तुम्ही म्हटलं एक्सरे, ठीक आहे, त्यानंतरून सोनोग्राफी येते, CT स्कॅन येतो, MRI येतो. तर ह्या वेगवेगळ्या मॉडॅलिटीज आहेत ह्या की ज्याच्यामधून आपण प्रत्येक मॉडॅलिटीद्वारे वेगवेगळे आजार आपण निदान करू शकतो. बेसिकली रेडिओलॉजी हे याला आपण क्षकिरण शास्त्र असं पण म्हणतो. क्षकिरण म्हणजे बेसिकली काय झालेलं की स्टार्टिंगला जेव्हा एक्सरे सुरुवात झाले, एक्सरे ज्याला आपण मराठीत क्षकिरण म्हणतो, बरोबर. कारण ते एक्स असतात, ठीक आहे, बरोबर. क्ष असतात ते. करेक्ट. ते जेव्हा सुरुवात झाली ह्या फील्डची त्यावेळेस पहिल्यांदा फक्त एक्सरेच होते. त्यामुळे मग याला क्षकिरण शास्त्र आपण म्हटलं. मग नंतर हळूहळू एक मॉडॅलिटी त्यामध्ये ॲड झाल्या. सोनोग्राफी आली, मग त्यानंतरून CT स्कॅन आले, मग त्यानंतरून MRI आलं. मग असं करता करता हे एक वेगळी फॅकल्टीज तयार झाली. आता नक्की आम्हाला त्याच्यातलं सगळंच नॉलेज हवं आहे असं मी म्हणेल. जसं आपण म्हणालात की क्षकिरण किंवा एक्सरे हा खूप कॉमन टर्म आहे, पण आमच्यासारख्या साध्या माणसाला कळतं की नुसतं तिथे जाऊन फिल्ममध्ये राहायचंय, तो काहीतरी दाबणार आहे बटन, ते सांगणार डोळे उघडू नकात किंवा काहीतरी अंग घाला आणि गळ्यामध्ये बसून जात. मग एक्सरे एक्झॅक्टली काय आहे किंवा एक्सरे ही कशी टर्म आहे का? त्यात काय काय घडतं? त्याचं जर उगम आपण बघितला एक्सरेचा, तर ज्यावेळेस ते रॉन्टजेन नावाचे जे शास्त्रज्ञ होते, तर ते जेव्हा एक्सपेरिमेंट करत होते, तर तेव्हा एक्सपेरिमेंट करता करता काही रेज ते
जेव्हा त्या वॉलवरती पडले तर त्या वॉलमध्ये आणि त्या एक्सरेजमध्ये काही ज्या ऑर्गन्स होते तर त्याची शॅडो त्या वॉलवरती पडली ओके. आणि तेव्हा त्यांना असं वाटलं की ह्याच्यामध्ये काहीतरी रेज आहेत की ज्या आपल्या बॉडीमधून ते आरपार जात आहेत. ओके. तर त्यांना त्या रेजला काय नाव द्यावं त्यांनी ते एक्सरेज नाव दिले. ओके. तर मग ते असे एक्सरेज त्याचं ते तयार झालं. तर बेसिकली एक्सरे म्हणजे काय असतं की हे बेसिकली इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असतात. ठीक आहे. जे रेडिएशन्स आपण बॉडीवरती आपण ते सेंड केले जातात आणि ते रेडिएशन जेव्हा बॉडीतून आरपार जातात तर त्याचा एक पॅटर्न हा इमेजद्वारे तयार होतो. जो कॉम्प्युटर त्याचा एक पॅटर्न तयार करतो आणि तो एक फिल्मच्याद्वारे किंवा इमेजच्याद्वारे आपल्याला तो दिसतो. तर बेसिकली तसा तो पिक्चर त्या एक्सरेचा तो तयार होतो. मग एक्सरे बोनमधून पास नाही होत का? हां, आता कसं असतं की प्रत्येक टिश्यूमधून एक्सरे पास होतो. ओके. पण टिश्यूच्या डेन्सिटीनुसार एक्सरे कमी जास्त पास होतो. ओके. जसं बोन असेल त्याच्यामधून तो कमी पास होतो. सॉफ्ट टिश्यूमधून तो जास्त पास होतो आणि ह्या टिश्यू डेन्सिटीच्या डिफरन्समुळे ती आपल्याला इमेज दिसते आणि त्याच्यामुळेच आपल्याला ते डायग्नोज करता येतो की नाही बोनमध्ये फ्रॅक्चर आहे किंवा बाकी ठिकाणी असा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ते आपल्याला ते जे टिश्यू डिफरन्शिएशन जे असतं त्यामुळे ते आपल्याला ते इमेजद्वारे दिसतं आणि त्यामुळे आपण ते निदान करतो. पण आता एक्सरे ना खूप व्हेरिएशन्समध्ये असतात. म्हणजे आता मी ऐकलं की निमोनिया किंवा काही झाले सुद्धा तर एक्सरे काढायला लावतात छातीचा तुम्हाला. येस. त्याच्यानंतर काही बोन फ्रॅक्चर जसं तुम्ही म्हणालात त्यावेळेस पण एक्सरे काढला जातो Yes. किंवा अजून काही तुमचा जखम झाली सूज झाली त्यावेळेस पण एक्सरे काढला जातो. येस. या वेगवेगळ्या एक्सरेमध्ये कसं निदान केलं जातं एक अंदाज आहे? आता कसं असतं की एक स्टँडर्ड आपला प्रोटोकॉल ठरलेला असतो. ओके. तर म्हणजे प्रत्येक याच्यामध्येच एक्सरे नाही केला जात. पण आता काही समजा निमोनिया असतो. निमोनियामध्ये जेव्हा आपण चेस्टमध्ये जेव्हा तो निमोनिया होतो, ठीक आहे. तर त्यावेळेस त्या निमोनियाचा पॅटर्न त्या एक्सरेवरती दिसतो. ओके. ठीक आहे. की आपल्याला काही शॅडोज दिसतात, काही ठिकाणी आपल्याला ओपेसिटीज दिसतात आणि मग त्याच्यावरून आपल्याला ते कळतं. समजा छातीमध्ये एखादा ट्यूमर आहे, छातीमध्ये पाणी झालं आहे, तर त्याचा पॅटर्न वेगळा असतो. मग ओके. तो त्या पॅटर्नवरून आपल्याला ते कळतं की नाही याच्या छाती साईडला पाणी झालं आहे किंवा तो ट्यूमरचा गोलचा पॅटर्न तो आपल्याला दिसतो किंवा न्यूमोनियाचा पॅटर्न वेगळा असतो. असा कॉटनसारखा तो दिसतो आणि त्या पॅटर्नवरून आपल्याला कळतं. किंवा फ्रॅक्चर जर असेल तर मग आपलं जे हाडं आहे ती कंटिन्युटी जी असते ती ब्रेक होते मध्येच करेक्ट. आणि मग तो मधला जो फ्रॅक्चरचा जो पॅटर्न आहे तो आपल्याला दिसतो. म्हणजे तिथून हां. किरण पास होतात आणि हां, म्हणजे त्या किरणाच्या जाण्याची ती जी मधली जाण्या येण्याची जी मधली काय म्हणता येईल आपलं प्रतिकार ते त्याच्यामधून तो आपल्याला पॅटर्न कळतो आपल्याला. म्हणजे ते रिफ्लेक्शन. हां, म्हणजे जेव्हा ते हाडांमधून जेव्हा ते एक्सरे जातात आणि त्या फ्रॅक्चरमधून ते जे एक्सरे जातात तर त्या एक्सरे जाण्याच्या ज्या डिफरन्स मधून तो आपला तो पॅटर्न दिसतो. करेक्ट. नक्कीच. हां, कारण बऱ्याचदा दिसतं ना की एक्सरे डॉक्टरांना की ते आपलं स्लाईड्समोर बघतात तिथे कुठे वाईट आहे आणि कुठे पूर्ण डार्क आहे आणि त्याच्यावरून ते सांगतात की इथे ते काहीतरी झालेलं आहे तुम्हाला. म्हणजे आपण कोणी एक नॉर्मल माणसाने जरी दिसलं मोठं फ्रॅक्चर असेल लगेच कळतं की नाही इथे ब्रेक झालंय हाड. करेक्ट. ओके. पण आता एक्सरे टेक्नॉलॉजीला पण ॲडव्हान्स काही गोष्टी आहेत का? कारण एक्सरेचे ना चार्जिंग्स पण खूप वेगवेगळे असतात. म्हणजे काही Yes. ठिकाणी 300 पासून सुरू आहे तर ते 1000-1200 असं जातं. Yes. मग हा डिफरन्स काय तो? बेसिकली आता कसं आहे की ॲज आपण कुठेही बघितलं तर प्रत्येक मशीन्समध्ये आज एक नवीन टेक्नॉलॉजी येते. ठीक आहे. तर काही ठिकाणी जसं एक्सरे जे मशीन्स असतात ते काही ठिकाणी 100 mAhचे असतात, काही 300 mAhचे असतात, काही 500 mAhचे असतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये CRs असतात, DRs असतात. ओके. तर त्याच्यामध्ये अशी वेगवेगळी टेक्नॉलॉजी आहे. त्यानंतर ते मशीनचं जे तुम्ही कोणत्या पद्धतीने ते मूव्ह करू शकतात मशीन. त्याच्यानंतर तुमचे जे कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर्स आहे ते त्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि मग त्याच्यानुसार तुमचा एक्सरे किती क्लिअर येतो. ओके. हां, त्याच्यानंतरून किती छोटे फ्रॅक्चर तुम्हाला कळतात. त्यानंतरून आपण जेवढं MA जास्त जो मिली अँपिअर आपण मेजर करतो एक्सरेचा, तर त्याच्यामुळे जे आपल्याला जे फ्रॅक्चर डिटेक्शनचा जो रेट आहे तो जेवढं मशीन चांगलं तेवढं ते डिटेक्शन रेट चांगला. ओके. त्यामुळे मग ते चार्जेसमध्ये डिफरन्स आपल्याला तो पडतो. किंवा जितकं मिली अँपिअर जास्त तितकं जास्त डेन्सिटीने आपण किरण पास करतो असं काही हो. किंवा कसं? सॉर्ट ऑफ म्हणजे एक त्याच्यामध्ये फॅक्टर्स असतात बेसिकली KV ओके. आणि मिली अँपिअर असे फॅक्टर्स असतात. तर हं. आजकाल आपण सगळं
मशीन आपल्याला ते एक ते ठरवून देतं आपल्याला, की समजा आपल्याला चेस्ट एक्सरे घ्यायचा आहे, तर एवढे फॅक्टर्स आपल्याला ते ॲडजस्ट करायचे आहे. ओके. त्याच्यानंतरून आपल्याला समजा लंबर एक्सरेचा, पाठीचा एक्सरे घ्यायचा आहे, तर तिथे आपल्याला एवढे फॅक्टर्स आपल्याला ॲडजस्ट करायचे आहे. तर ते सगळं प्रिसेट असतो तो, आणि ओके. तो आपण तिथे मशीनवरती आपण तो सेट केला, की ते त्या त्या पद्धतीने मशीन त्याप्रमाणे ते एक्सरे सेंड करतं आणि ती इमेज येते. एक्सरे घेताना बऱ्याच प्रिकॉशन्स पण घ्यायला लागतात. त्या येस. का? कशासाठी म्हणजे? येस. आता खूप छान प्रश्न विचारला तुम्ही तो. कारण कसं आहे, बेसिकली एक्सरे हे रेडिएशन्स असतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असतात. Correct. आणि म्हणजे आज एक नॉर्मल कोणालाही माहिती असतं, की रेडिएशन्स यांना हे DNA चेंज करण्याची त्यांना कॅपॅसिटी असते. ओके. ते कोणतंही रेडिएशन जे असतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, हे बॉडीतलं DNA चेंज करू शकतं. ओके. आणि जेव्हा DNA चेंज होतो, तेव्हा बरेच जेनेटिक प्रॉब्लेम किंवा क्रोमोझोमल प्रॉब्लेम्स, कॅन्सर्स हे होण्याची शक्यता असते. हं. ठीक आहे. तर त्याच्याकरता आपण एक्सरे हे जेवढे आपण कमी वापरता येईल आणि जिथे कमीत कमी आपल्याला कमी डोसमध्ये आपल्याला ते एक्सरे देता येईल, त्यासाठी आपण हे त्या दृष्टीने आपण विचार करतो. ओके. कारण हे रेडिएशन्समुळे आपण ते जेवढं अवॉइड करता येईल तेवढं आपण अवॉइड करतो. बेसिकली आपण प्रिकॉशन घेताना मेनली आपल्याला प्रेग्नन्सी पेशंटला आपल्याला एक्सरे अवॉइड करायला लागतात. ओके. कारण शेवटी बेबी असतं आणि बेबीवरती जर एक्सरे जर पडत असतील, तर डेफिनेटली ते बेबीला कुठे ना कुठे हार्मफुल होण्याची शक्यता असते. ओके. तर ते आपल्याला प्रिकॉशन्स आपल्याला घ्यावे लागतात. आणि दुसरी गोष्ट मेनली आपलं प्रेग्नन्सीचंच असतं. ठीक आहे. आणि बाकी समजा जो आता मशीनमध्ये कसं असतं, की जो पार्ट आपल्याला एक्सरेचा घ्यायचा आहे, तर तिथेच आपण एक्सरे शक्यतो शूट करतो. जो हं. पार्टवर आपल्याला नको आहे, तिथे शक्यतो एक्सरे आपण शूट करत नाही. आता तुम्ही प्रेग्नन्सी लेडीचा विषय काढलाच आहे, तर हां, मला हां. सोनोग्राफी ह्या विषयी पण विचारायला आवडेल. कारण येस. तिथून ना बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात हे जाणवतं, की सोनोग्राफी हो. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये तर हमखास केली जाते. पण हो, येस. पोटाच्या विकारांमध्ये सुद्धा हो. सोनोग्राफी सांगितली जाते. त्याच्यानंतर तुम्हाला डायलिसिस किंवा काही करायचं असेल त्याआधी सुद्धा सोनोग्राफी हो. जनरली सांगितली जाते. हो. तर मग सोनोग्राफी ही टेक्नॉलॉजी नेमकी काय करते? सोनोग्राफी म्हणजे जसं आपण एक्सरेमध्ये आपण जसं रेडिएशन्स वापरतो, तसं सोनोग्राफीमध्ये आपण साऊंड वेव्हज वापरतो. ओके. हां, जसं बेसिकली काय होतं, की आपण एक मशीनद्वारे आपण साऊंड सोडतो हं. आणि तो साऊंड सेम ॲज म्हणजे जसं रेडिएशन्स बॉडीतून जातात, तसेच साऊंड पण त्या बॉडीमधून जात असतात. काही रिफ्लेक्ट होतात, काही त्या टिश्यूमध्ये ॲब्सॉर्ब होतात आणि सेम तो पॅटर्न कम्प्युटर ते मेजर करतं ते ओके. आणि त्याच्यानुसार ते एक इमेज तयार करतं आणि ती आपल्याला सोनोग्राफीच्या मशीनमध्ये दिसते आपल्याला. तर ती सोनोग्राफी. तर म्हणजे आता सोनोग्राफीमध्ये पण भरपूर प्रकार आहेत. ओके. ठीक आहे. डॉपलर आहे, तर त्यानंतर सोनोग्राफी आहे, 3D, 4D आहे. तर मग जसे मशीन त्या पद्धतीने अ, जे अपडेट मशीन Enhancement आहे. एन्हान्स असतात आणि त्या पद्धतीने मग ते मशीन त्याप्रमाणे ते इमेज तयार करतात. ओके. असं. पण डॉपलर सोनोग्राफी नेमकं काय करतं? डॉपलर म्हणजे बेसिकली कसं असतं, की आपल्या बॉडीमधून रक्त वाहत असतं. हं, हं. ठीक आहे ना. तर ते रक्त जे वाहतं, तर ते रक्त वाहत जे रक्ताचं वाहन आहे, हं. तर तो आपण डॉपलरमध्ये आपण तो मेजर करतो किंवा आपण तो बघतो. ओके. हां, समजा आपली जी आर्टरी आहे, तर आर्टरीमधून समजा हृदयाकडून ब्लड टिश्यूकडे जात आहे. हं. ठीक आहे. आणि वेनमधून ब्लड टिश्यूकडून हृदयाकडे जात आहे. तर ते आपल्याला मशीन दाखवतं, की एक आपल्याला रेड कलर दाखवतं आणि एक ब्लू कलर दाखवतं. म्हणजे आपल्याला कळतं, की कोणतं ब्लड हे हृदयाकडे चाललं आहे किंवा कोणतं ब्लड हे हृदयापासून अवे चाललं आहे. आणि ओके. मग समजा एखाद्या आर्टरीमध्ये किंवा वाहिनीमध्ये जर एखादी गुठळी झाली असेल, तर मग तिथे कलर आपल्याला दिसत नाही. मग तिथे आपल्याला ते कळतं, की नाही इथे गुठळी झालेली आहे. ओके. मग ते आपल्याला ते डॉपलरद्वारे ते कळतं आपल्याला. तर हे एक छान टेक्निक आहे. म्हणजे खूप आजकाल जे पायामध्ये गुठळे होतात, हं, हं. रक्तवाहिन्यांमध्ये किंवा डायबिटीसमध्ये आपल्या ज्या रक्तवाहिन्या अ, अ, कठीण होतात एकदम, हं. तर ते आपल्याला कळतात डॉपलरमध्ये. पण मग हं. सोनोग्राफी ना हं. जनरली आपण बघतो, की एव्हरी प्रेग्नन्सीमध्ये सजेस्ट केली जाते. मग येस, येस. त्याचे काही साइड इफेक्ट्स असे नसतात का? नाही, आता कसं आहे, जसे एक्सरेचे साइड इफेक्ट असतात, हं. तसे साऊंड वेव्हचे नसतात. साऊंड वेव्हज आहे आपल्या ओके. बेसिकली. साऊंड वेव्हज साऊंड कुठे पण असतो. सो एवढं मेजर काही साइड इफेक्ट नसतात. म्हणजे आपण करू शकतो आरामशीर सोनोग्राफ्या करू शकतो प्रेग्नन्सीवरती. ओके. पण मग कितव्या महिन्यापासून करावी का काय कसं?
जनरली कसं आहे, आपण ॲटलीस्ट 5 तरी केल्या पाहिजे सोनोग्राफी. एक तर म्हणजे आपण स्टार्टिंगला केली पाहिजे, की जसं आपलं कधी-कधी बऱ्याच वेळेस असं होतं, की अ, 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 जे बाळ आहे, तर ते पिशवीमध्ये तयार न होता नलिकांमध्ये तयार होतं, ट्यूबमध्ये तयार होतं. ओके. आणि जेव्हा ट्यूबमध्ये तयार होतं, तेव्हा ते ट्यूब असते छोटी आणि जेव्हा ते बाळ मोठं होतं, ते कधी-कधी फुटण्याची शक्यता असते आणि ते कधी-कधी फुटतात आणि खूप प्रचंड ब्लिडिंग आईला होतं. बरेच पेशंट हं, बघतो आम्ही. हं. तर मग ते स्टार्टिंगला जेव्हा आपण ती सोनोग्राफी करतो, तेव्हा आपल्याला हे कळतं, की ॲटलीस्ट बाळ आपलं गर्भपिशवीत आहे की नाही. ओके. ते रेअर आहे, बट खूप होतात. हं, तर ते आपल्याला स्टार्टिंगला कळतं. त्यानंतरून आपण 3ऱ्या महिन्याची सोनोग्राफी करतो. त्याच्यामध्ये बाळाचं नाक आपण बघतो. त्यानंतरून आपण जो मानेचा टिश्यू आहे, तो आपण बघितला जातो. त्याच्यामध्ये बरेच जे काही सिंड्रोम्स आहे, डाऊन सिंड्रोम किंवा जे जेनेटिक प्रॉब्लेम आहे, तर ते आपल्याला कळतात त्याच्यामध्ये, की इथे काही बाळाला काही डाऊन सिंड्रोमचे काही आहेत का? किंवा काही सिंड्रोम बाळाला आहे का? आणि त्यानंतर मग बाळ एक 5व्या महिन्यात बऱ्यापैकी तयार होतं आणि हं. बाळ एकदा तयार झालं 5व्या महिन्याला, की मग आपण ते एक बाळ पूर्ण तयार झालं की ॲनोमली स्कॅन असतो. मग त्यामध्ये बाळाच्या मोस्ट ऑफ द ऑल आपण जे स्ट्रक्चर्स, ऑर्गन्स सगळे बघितले जातात ओके. 5व्या महिन्यामध्ये. आणि मग नंतरून 7व्या आणि 9व्या महिन्यामध्ये, ज्यामध्ये बाळ म्हणजे पायाळू आहे की डोकं खाली आहे, नाळ किती गळ्याभोवती आहे, पाणी किती आहे, बाळाचं वजन किती झालं आहे, ते आपण 7व्या आणि 9व्या महिन्यामध्ये बघतो आपण. तर अशा 5 तरी आपल्याला करायला पाहिजे, अपेक्षित आहे. इतकं डिटेल बघतात आणि. हो, हो. खूप, खूप डिटेल बघावं लागतं. 5व्या महिन्यामध्ये अजून आपण म्हणजे एक असं पकडून चला, की आपलं सगळंच बघावं लागतं. सगळं ओके. म्हणजे बाळाचं हृदय, हृदयाचे पडदे, जे वाल्व्हज असतात, ठीक आहे. त्यानंतरून बाळाच्या हृदयामध्ये होल असतात. त्यानंतरून आपलं किडन्यांना काही सूज आहेत का? त्यानंतरून बाळाचं मेंदू, त्यानंतरून म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतात, ज्या आपण बघितल्या ओके. जातात. ठीक. त्याच्यानंतरून फुफ्फुसामध्ये काही गाठी आहेत का? त्यानंतरून कधी-कधी असं असतं, की हृदय दुसऱ्या बाजूला असतं. लेफ्टला नसून राईटला हृदय असतं. ओके. लिव्हर राईटला नसून लेफ्टला असतं. कधी-कधी जे आपले एक बॉडीचे एक ऑर्गन्स आहे एका साईडचे, ते कंप्लीटली दुसऱ्या बाजूला असतात. ओह! असं पण आम्ही बघतो. कधी-कधी 5व्या महिन्यामध्ये ट्विन्स म्हणजे कधी-कधी 2 बाळ असतात, हं, जुळे बरोबर. असतात. ट्विन्स असतात. मग ते जुळे जुडलेले असतात. त्याच्यानंतरून कधी-कधी पाय जुडलेले असतात. कधी-कधी काही बाळांना हात नसतात, पाय नसतात. म्हणजे एवढं डिटेल असं बघितलं दिसतं. जातं. बापरे! हं. आणि 7व्या महिन्यामध्ये कधी-कधी बाळाच्या गळ्याभोवती 2-2, 3-3 नाळाचे वेढे अडकलेले असतात. कधी-कधी बाळ पालथं असतं, आडवं असतं, तर ते बघितलं जातं. कधी-कधी आपलं रक्तपुरवठा कमी झालेला असतो. कारण काही आईचं ब्लड प्रेशर वाढतं, तर कधी-कधी त्या ब्लड प्रेशर वाढल्यामुळे बाळाचा रक्तपुरवठा कमी होतो. मग ते आपण डॉपलरद्वारे आपण ते चेक 7व्या करतो. 9व्या महिन्यात आपण ते बघतो. करेक्ट. म्हणजे असं एक पकडून चला की 5व्या महिन्यात ऑलमोस्ट सगळंच बघितलं बघावं जातं. लागतं. सगळंच नाही, बघितलं खरंच जातं. म्हणजे ही टेक्नॉलॉजी खूपच गॉड ब्लेस असं म्हणायला हरकत नाही. कारण तुम्हाला खूप खरंच, आधी बऱ्याचशा गोष्टी कळतात खरंच. आणि हं. पण त्याच टेक्नॉलॉजी येते त्याच्यासोबत नक्कीच काही गोष्टी चुकीच्याही घडतात असं दिसतं किंवा जाणवतं. शुअर. मग त्याविषयी काय सांगाल? कारण लिंग निदान पण आय गेस सोनोग्राफीनेच होतं येस, आणि मग येस. त्याचा तो कसा चेकअप असतो आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे का काय करू नये आणि का ते करू नये बेसिकली? बेसिकली गर्भलिंगनिदान हा खूप मोठा टॉपिक आहे नक्कीच, नक्कीच. आणि कंप्लीटली अनएथिकल आहे. हां. बट इट इज हार्श रिॲलिटी. येस आणि ती खूप ठिकाणी केली जाते म्हणजे. आणि म्हणजे खूपच अनएथिकल प्रॅक्टिस आहे. आज डेफिनेटली सोनोग्राफी म्हणजे कोणतीही टेक्नॉलॉजी डबल एज स्वॉर्ड आहे. फायदे पण आहेत, तसे तोटे पण आहेत. हं. तर ॲक्च्युली गर्भलिंगनिदान हे कायद्याद्वारे आपल्याला मनाई केलेली आहे. बरोबर. PCPNDTचा हा जो कायदा आहे, तर त्याच्यामध्ये कोणीही गर्भलिंगनिदान करू करू शकत नये. नाही. करेक्ट. रेडिओलॉजिस्ट असू द्या, कोणतेही सोनोलॉजिस्ट असू द्या, गायनेकॉलॉजिस्ट असू द्या, तर आपण करू शकत नाही. तर त्याच्यासाठी खूप सारे पनिशमेंट्स पण आहेत. आहेत, नक्कीच, नक्कीच. पनिशमेंट आहेत. आणि याला सोशल फॅक्टर्स पण खूप आहेत. ओके. म्हणजे पेशंटची म्हणजे बरेच पेशंट विचारतात बोलता-बोलता, की "डॉक्टर काय मुलगा आहे का मुलगी आहे?" तर पेशंटला सांगायला पण असं कधी-कधी चिडतो पण मी, की "अरे असं का विचारता तुम्ही? म्हणजे ओके. हे चुकीचं आहे, चुकीचं आहे." आणि त्यांना सांगावं लागतं, की "हे बाबा हे इथे लिहिलेलं आहे, हे बाबा असं चांगलं नाही आहे." म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे ऑलरेडी मुलींची संख्या इतकी कमी झाली आहे.
आणि त्याच्यामध्येच हे म्हणजे कम्प्लिटली अनइथिकल आहे. नाही पण त्याच्यासाठी स्पेसिफिक काही वेगळ्या टेस्ट सोनोग्राफीज असतात की नॉर्मल सोनोग्राफीमध्ये पण ॲज अ डॉक्टर म्हणून ते तुम्हाला कळलेलं असतं? नाही, बेसिकली तर आम्ही एवढं काही बघत नाही. म्हणजे तो एरियाच बघत नाही बेसिकली. कारण ओके. म्हणजे ते तर नाहीच म्हणजे तो एरियाच नाही नाही पण आहे. स्टील म्हणजे मला हे हां, नाही आपल्या ते 5व्या महिन्याच्या 4थ्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये ते म्हणजे कोणत्याही सोनोग्राफीमध्ये गर्भनिदान होतं. ओके. हां, म्हणजे की कोणत्याही सोनोग्राफीमध्ये. पहिल्या सोनोग्राफीपासून नाही. नाही, म्हणजे आता कसं आहे, की तिसऱ्या, चौथ्या नंतरून बाळाचे प्रॉपर ऑर्गन्स तयार व्हायला लागतात ओके. आणि मग 4थ्या-5व्या महिन्यामध्ये ते सगळे ऑर्गन्स दिसतात. तर मग ते आपल्या बेसिक कोणत्याही सोनोग्राफीमध्ये आपण गर्भलिंग दिसतं ते म्हणजे दिसतात असं आहे. पण विच हां. इज नॉट पण विच इज नॉट इथिकल. हां, करेक्ट. म्हणजे बेसिकली आता रिअली सांगायचं म्हटलं तर ते आजकाल कोणी बघतच नाही. तो ओके. एरियाच बघत नाही कोणी. ओके. असं आहे. पण डेफिनेटली आता खूप सारे पेशंट विचारतात. आता इव्हन तुम्हाला सांगतो, की मागेच एक डॉक्टर, एक ज्युनियर डॉक्टर होता माझा. हं. तर त्याचा पण म्हणजे मला पण थोडंसं असं एक 10-15 मिनिटं मला पण एक सुन्न झालेलो मी ती स्टोरी ऐकून. तर काय झालं, की त्याची बहीण, त्या हं. डॉक्टरची बहीण, तर तिला पहिल्या 2 मुली होत्या. तर तो मला विचारला त्याने, की "सर माझ्या बहिणीला 2 मुली आहे. हं. तर तुम्ही मला सांगणार का? तिसरा मुलगा आहे का मुलगी सांगणार का?" म्हटलं, "अरे तू वेडा आहेस का? हां, तू डॉक्टर असून तू असं का म्हणजे असं का विचार करतोयस?" तर पहिले त्यांनी बोलला, "नाही, नाही सर थोडंसं जरा 2 मुली आहे, जरा मुलगा पाहिजे." मग म्हटलं, "अरे हे चुकीचं आहे. तू असं म्हणजे हां. असं विचारायलाच नाही पाहिजे." तो म्हटला, "सर जर आता तिसरी मुलगी झाली, हं. तर माझ्या बहिणीला डिव्होर्स देतील." म्हटले. ओके. म्हटलं, "अरे तू डॉक्टर असून?" "हो," म्हटलं, "सर एकदम रिॲलिटी आहे." म्हटलं, "सर मला तुम्ही नसेल सांगत तर मला महाराष्ट्रात कुठे पण सांगा. मी ₹1,00,000 देतो. पण मला सांगा, नाहीतर मग माझ्या बहिणीला ते डिव्होर्स देतील." म्हणे. तर हे मला 5 मिनिटं ऐकून हे मला पण कसं एकदम कसंतरी झालेलं. म्हणजे आपल्या समाजामध्ये अजूनही इतक्या निगेटिव्ह गोष्टी आहेत आणि लोकं अजूनही अशा गोष्टींचा विचार करतात म्हणजे अजूनही मला खूप आश्चर्य वाटतं नाही, नाही आणि वाईटही खरंच वाटतं. असं तुम्ही असं. सांगताय आणि अंगावर काटे येतात. म्हणजे हां. आजही जिथे मुली खांद्याला खांदा लावून काम करतायत, जिथे एक्झॅक्टली. पैसे कमवतात, तिथे सुद्धा ह्या गोष्टी जर होत असतील किंवा असं कोणी म्हणत असेल, ₹1,00,000 देतो आणि सांगा किंवा म्हणजे सगळं चांगलं आहे आणि फक्त त्या गोष्टींचे संसार मोडत असतील एखाद्यांचे, तर हां, इट्स रिअली नॉट म्हणजे तेवढं चांगलं नाहीये किंवा ती तितकी चांगली गोष्ट नाहीये. एक्झॅक्टली. अ, म्हणजे खरंच वाईट वाटतं म्हणजे नाही, नक्कीच असं खरंच आहे. वाईट हं. वाटतं किंवा कुणी हां, बघणाऱ्यांनी सुद्धा असं नाही करायला हवं. कारण हां. आज सगळ्या गोष्टी इक्वल आहेत आज लोकांना. सगळीकडे इक्वल आहे. करेक्ट सगळीकडे इक्वल आहे. आणि सगळ्या गोष्टी मिळतायत किंवा हो. ठीक आहे रुरल एरियाजमध्ये किंवा थोड्याशा ग्रामीण भागांमध्ये तितक्या गोष्टी नसतील. पण सोशल मीडिया म्हणा किंवा काही गोष्टी आहेत जिथे तुम्ही खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी क्रिएट करू शकता. नॉलेज तुम्हाला तिथपर्यंत मिळतंय तर त्याचा ऑब्व्हियसली, उपयोग तुम्ही घेऊच शकता त्या भागांमध्ये नक्कीच. ऑब्व्हियसली. असंही बघितलं जातं, की सोनोग्राफीमध्ये बाळाचे काही प्रॉब्लेम्स कळाल्यामुळे ना, हां. लोकं अबॉर्शन्स करायला जातात येस. बेसिकली. तर मला हे जाणून हं. घ्यायला आवडेल, की सोनोग्राफीमध्ये कुठले प्रॉब्लेम्स कळतात आणि कुठले नाही करत येस. स्पेसिफिकली? येस. खूप छान प्रश्न विचारला तुम्ही आणि याचं म्हणजे मोस्ट ऑफ द पब्लिकला माहितीच नसतं, हं, की लोकांना काय वाटतं जेव्हा लोकं सोनोग्राफीला येतात ना, हं. तेव्हा लोकांना असं वाटतं, की सोनोग्राफी नॉर्मल आहे, म्हणजे सगळं नॉर्मल आहे. ओके. तर असं नसतं. कारण शेवटी प्रत्येक आपली मॉडॅलिटीची एक पॉझिटिव्ह बाजू असते, एक निगेटिव्ह बाजू असते. करेक्ट, तर करेक्ट. सगळ्या गोष्टी दिसत नाही सोनोग्राफीमध्ये. हं. बट खूप आजकालच्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण खूप सारे आपण डायग्नोज करू शकतो. ओके. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, की मागच्याच एक 2-3 महिन्यामध्ये एका बाळाला हात नव्हता. ओह! एका बाळाला दोन्ही हात आणि एक पाय नव्हता. तर आपण हातापायाचे प्रॉब्लेम आपण डायग्नोज करू शकतो. त्याच्यानंतरून आपल्याला एक किडनी नसते बाळाला. दोन्ही किडन्या नसतात. ते आपल्याला कळतं. त्याच्यानंतरून बाळाला पूर्ण अंगाला सूज आली आहे का ते कळतं. त्याच्यानंतरून कधी-कधी मेंदू असतो पण कवटीच नसते. कवटी नसते ते कळतं. कधी-कधी मेंदू असा नुसता डँगल करत राहतो. ते आपल्याला कळतं. कधी-कधी एकच डोळा असतो. 2 नसून एकच मध्ये असतो. हं. ते कळतं. त्याच्यानंतर हृदयाला होल असतात ते कळतं. पोटात पाणी झालं, छातीत पाणी झालं. तर
असे खूप सारे प्रॉब्लेम्स म्हणजे आज एन नंबर्स ऑफ प्रॉब्लेम आपण डायग्नोज करू हं. शकतो. बट प्रॉब्लेम सोनोग्राफीचा कुठे येतो? हं. सोनोग्राफीचा प्रॉब्लेम येतो जिथे सपाट गोष्टी आहेत. ओके. तिथे साउंड वेव्हज ह्या एवढ्या चांगल्या काम नाही करत. ओके. तिथे सोनोग्राफी एवढं चांगलं काम नाही करत. सपाट गोष्टी कोणत्या? कान. ठीक आहे. कधी-कधी कानाचे प्रॉब्लेम आपल्याला सोनोग्राफीत नाही कळत. ओठांचे प्रॉब्लेम, टाळूचे प्रॉब्लेम. कधी-कधी टाळूला मधून होल असतं. ते एकदम सोनोग्राफीवरती लक्षात येत नाही. कधी-कधी हृदयांमध्ये खूप छोटे-छोटे होल असतात. ओके. मोठे-मोठे होल आपल्याला कळतात. पण खूप छोटे-छोटे होल असतात. तर ते आपल्या सोनोग्राफीमध्ये कळत नाही. कधी-कधी बोटं, कधी-कधी एखादं एक बोटच नसतं. पण काय करतं बाळ एकदम असं मूठ करून ठेवतं हं. आणि मग ते मूठ करून ठेवल्यामुळे ते बऱ्याच वेळेस मूठच खोलत नाही. त्यामुळे कधी-कधी एखादं बोट नसेल किंवा ते छोटं बोट असेल, हं. ते आपल्याला कळत नाही. ओके. संडासच्या जागा चपट्या असतात. कधी-कधी संडासची जागाच नसते बाळाला. तर आणि ते आपल्या सोनोग्राफीवरती कधी-कधी एकदम लक्षात येत नाही. अन्ननलिका मध्येच बंद झालेल्या असतात. तर ते आपल्या सोनोग्राफीवरती कळत नाही. पण आपल्याला पेशंटला बघताना कसं वाटतं, "अरे, संडासची जागा नाही आहे. असं कसं कळलं नाही डॉक्टरला?" तर हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. करेक्ट. ठीक आहे. इव्हन असं पण झालेलं आहे, की कधी-कधी म्हणजे जसं मगाशी बोललो मी, अ, हृदयाची एकच साईड ही वेगळ्या साईडला हृदय असतं. ओके. ते सुद्धा कधी-कधी लक्षात नाही. कारण बाळमध्ये गोल-गोल फिरत असतं. तर नेमकी राईट साईड कोणती, लेफ्ट साईड कोणती हेच लक्षात येत नाही. तर कधी-कधी बाळाचं पूर्ण एक साईड जे हार्ट आपलं लेफ्टला असतं, ते पूर्ण राईटला असतं. पण ते सोनोग्राफीत कधी-कधी एकदम लक्षात येत नाही. हं. असे पण प्रॉब्लेम जे एकदम दिसून येत नाही. बाळाच्या डोळ्यांमध्ये कॅटरॅक्ट असतो. जे ओके. आपण मोतीबिंदू 60च्या नंतरून दिसतो. फार रेअरली असतो, की बाळाच्या डोळ्यांमध्ये कॅटरॅक्ट असतो. मोतीबिंदू झालेला असतो. पण तो सुद्धा कधी-कधी आपल्याला एकदम लक्षात येत नाही. ओके. पण हे सगळ्या गोष्टी मिनिमम केसेसमध्ये होत असेल. एक खूप rare, खूप शंभरांमध्ये rare. एखाद दोन किंवा खूप शंभरांमध्ये rare. हजारांमध्ये एखाद दोन असं. लाखांमध्ये, ओके. लाखांमध्ये. पण हां. त्याच्यामुळे पण हं. सोनोग्राफी केली पाहिजे येस. विच तरी इज पण गुड. हां, करावीच लागते. आता मागे मी एक डॉक्टरच होते मॅडम. तर त्यांना ट्विन्स होतं. पण अनफॉर्च्युनेटली ते ट्विन्स जोडलेले होते. ओके. आणि ट्विन्स जोडलेले असते तर मग ते आपल्याला अबॉर्ट करावे करावं लागतात. लागतं. मग ते अबॉर्ट करावे लागले. ओके. पण मग सगळ्यात महत्त्वाची अशी कुठली सोनोग्राफी असते का प्रेग्नन्सीमध्ये की जी केलीच पाहिजे? मी म्हणेन सगळ्याच केल्या पाहिजे. ओके. 5 तरी केल्याच पाहिजे. कारण ओके. कसं आहे, की बऱ्याच लोकांना असं वाटतं, आपण एक सोनोग्राफी केली की झालं. हां, नाही म्हणूनच विचारतोय. पण तसं नसतं. प्रत्येक सोनोग्राफीचा पर्पज हा वेगळा असतो. ओके. पहिल्या महिन्याच्या सोनोग्राफीचं जे आपण स्टार्टिंगचा तो पर्पज वेगळा असतो. बरोबर. तिसऱ्याचा पर्पज वेगळा असतो. 5व्याचा पर्पज वेगळा असतो. 7व्याचा पर्पज वेगळा असतो. 9व्याचा महिन्याचा पर्पज वेगळा असतो. टोटली वेगळा असतो. करेक्ट. कारण प्रत्येक सोनोग्राफीमध्ये आपले हे वेगवेगळे प्रॉब्लेम्स डिटेक्ट होतात आपले. पण आता आम्ही बघतो प्रॅक्टिसमध्ये काही खूप गरीब पेशंट असतात. त्यांना 5 सोनोग्राफ्या करणं खूप अवघड असतं. ओके. तर मी म्हणेन की ॲटलीस्ट 5व्या महिन्याची तरी केली पाहिजे. कारण 5व्या महिन्यामध्ये बाळ जेव्हा पूर्ण बनतं, तेव्हा ॲटलीस्ट बाळामध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना, ते तरी आपल्या 5व्या महिन्यात कळतं. कारण जेव्हा बाळ मोठं होतं, तेव्हा बऱ्याच गोष्टी दिसत नाही. लोकांना काय वाटतं, की नाही आपण 5व्याची केली नाही, 3ऱ्याची केली नाही, आपण 7व्यात करू, 9व्यात करू. पण तसं नसतं. कारण 7व्या महिन्यामध्ये, 10व्या महिन्यामध्ये बाळ खूप मोठं होतं. बरोबर. पूर्ण आणि वाढ जेव्हा बाळ झालेली असते. मोठं होतं तेव्हा सगळ्या गोष्टी दिसत नाही. बाळ पालथं झोपलं असेल तुम्हाला चेहराच दिसत नाही. आणि बाळ सरळ व्हायला कधी-कधी 2-2, 4-4, 6-6 तास, दिवस जातो पण बाळ सरळ होत नाही. ओके. असं पण असतं. त्यामुळे लोकांना काय वाटतं, की आपण एक करूया मग आपलं झालं. पण तसं नसतं. प्रत्येक तर केलीच पाहिजे. पण मी म्हणेन, की ॲटलीस्ट 5वी तर केलीच पाहिजे. तर त्यातल्यात सगळ्यात महत्त्वाची आपण म्हणू की 5वी. पण मग जनरली तुम्ही ज्यावेळेस बोलता की सोनोग्राफीला हे आता एक चार्जेस काय असू शकतात किंवा ह्याला काय आर्थिक नियोजन लागतं? डेफिनेटली. आता प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे चार्जेस असतात. नक्कीच. नक्की. आता असं एक आपण पकडून चाललं तर साधारण एक ₹1200 पासून ते 3,500 पर्यंत चार्जेस असतात. ओके. तर जे बेसिक सोनोग्राफी आहे, जसं स्टार्टिंगची सोनोग्राफी झाली किंवा ॲब्डोमनची झाली, तर हे कमी चार्जेस असतात. 1200, 1500, 1700 पर्यंत चार्जेस असतात. पण जो एनटी स्कॅन झाला किंवा जो ॲनोमली स्कॅन झाला, हे थोडेसे स्पेशलाइज स्कॅन असतात. त्यांचे सॉफ्टवेअर्स पण तेवढे स्पेशलाइज असतात. त्याचं एक्सपर्टाईज पण तेवढं लागतं आपल्याला. हो. तेवढं ते शिकायला वेळ पण लागलेला असतो तेवढं. स्किल्स पण तेवढे अपडेट करायला वेळ Correct, लागतो. correct. त्यामुळे त्यांचे चार्जेस पण जास्त असतात आणि ती सोनोग्राफी करायला पण वेळ लागतो. ओके. असं.
नक्कीच. पण आता मग सोनोग्राफी आपण बाळाविषयी तर खूप बोललो, पण येस. बऱ्याच जण पोटाचे विकार असताना पण सोनोग्राफी केली जाते. त्यामध्ये कशा गोष्टी समजून येतात मग? पोटाचं तर आपण असं म्हणूया की पोट हे पंडोराच बॉक्स आहे. येस. ठीक आहे. त्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी आहेत, इतके ऑर्गन्स आहेत, की आज तुम्ही असं पकडून चला, की कितीही मोठा डॉक्टर असू द्या, त्याला सोनोग्राफीशिवाय त्याला काही करता येत नाही. ओके. कारण त्याला बाहेरून काही कळतच नाही. ठीक डेफिनेटली. आहे, वरतून ते चेक करणार, त्यांना अंदाज येणार, पण डेफिनेटली हे सोनोग्राफी केल्यानंतरच आपल्याला कळणार, की लिव्हरला प्रॉब्लेम आहे का? किडनीमध्ये खडे आहेत का? ते जेव्हा आपल्याला पोट दुखतं, तेव्हा एन नंबर्स ऑफ कारणं असतात. Correct. 20-25 कारणं असतात. बरोबर. ठीक आहे. तुम्हाला मधून अपेंडिक्स तुमचं फुटलं आहे का तुमच्या पाईपमध्ये खडा अडकला आहे हे तुम्हाला कधी कळणार? जेव्हा तुम्ही सोनोग्राफी करणार तेव्हाच तुम्हाला कळणार. करेक्ट, ठीक करेक्ट. आहे. त्यामुळे सोनोग्राफीशिवाय पोटाचं पानच हालत नाही. मी असं म्हणू शकतो. नक्कीच. पण आता आणि इतक्या केसेस निघतात, वेगवेगळ्या स्टोन्स निघतात, अपेंडिक्स रप्चर झालेले असतात, पोटात पाणी असतं, लिव्हरला सूज आलेली असते, किडन्यांना सूज आलेली असते, किडन्या डॅमेज झालेल्या असतात, ट्युमर्स असतात, कॅन्सर्स असतात. आता लेटेस्ट मी तुम्हाला सांगतो, की एक 7-8 वर्षाची मुलगी, तर तिला जस्ट एक थोडासा पेन तिला होत होता मागच्या 2-3 महिन्यापासून. तर आता ॲज युजुअल काय होतं, आपण एक थोडंसं पेन जर आपल्याला झाला, तर आपण थोडंसं एक मेडिसिन वगैरे फूड घेतो इन्फेक्शन जनरली. आणि इन्फेक्शन्स असतात, काहीतरी खाण्यात वगैरे आलेलं असतं. तर मग आपण ते 1-2 वेळेस आपण ते गोळ्यांनी आपण बघतो. करेक्ट. नॅचरली एकदम आपण डायरेक्ट काही सोनोग्राफी आपण करत नाही. करत नाही. तर अनफॉर्च्युनेटली तिला एकदा झालं, दोनदा दुखायला लागलं, तिसऱ्यांदा मग तिला दुखायला लागलं आणि मग ती जेव्हा सोनोग्राफीला आली, त्यावेळेस तुम्ही बिलीव्ह नाही करणार, 8 सेंटीमीटरचा तिला ट्यूमर तिला निघाला ओह! आणि बाहेर तिला काही त्रास नाही. फक्त थोडं, "पप्पा थोडं-थोडं दुखतंय, थोडं-थोडं दुखतंय." 7-8 सेंटीमीटरचा तिला तो ट्यूमर निघाला. फॉर्च्युनेटली काही सीरियस ट्यूमर नव्हता. ऑपरेशन करून ते म्हणजे वेळेवरती ते डायग्नोज झालं आणि ते ऑपरेशन करून ते आपण केलं व्यवस्थित असं. ओके. पण आता बऱ्याच जण अजून एक नवीन टेक्नॉलॉजी ऐकली जाते याच रिलेटेड, ती एंडोस्कोपी नावाची, येस. आणि जी पोटासाठी बऱ्याच लोकांना सजेस्ट केलीही जाते. येस. मग एंडोस्कोपी आणि सोनोग्राफीमध्ये असा काय मेजर फरक आहे, किंवा एंडोस्कोपीमध्ये एक्झॅक्टली काय करतो आपण? आणि एक्झॅक्टली. अच्छा, ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे ना, की एंडोस्कोपी ही रेडिओलॉजिस्ट नाही करत. ओके. हां, ही बेसिकली गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट करतात. ओके. हां, एंडोस्कोपी म्हणजे काय? ही दुर्बीण आहे. हम्म. कॅमेरा असतो त्याला. हम्म. वायर असते, त्याला कॅमेरा असतो आणि आपण ती तोंडातून आपण ती मध्ये अन्ननलिकेत टाकतो. ओके. तर बेसिकली सोनोग्राफी आपण हे बाहेरून केली जाते. एंडोस्कोपी आपण ही मधून करतो ओ. आणि एंडोस्कोपीला कॅमेरा असतो. प्रॉपर आपला कॅमेरा जसा कॅमेरा असतो आणि मग त्याच्यामधून आपल्याला ते दिसतं मध्ये पोट कसं आहे, कुठे अल्सर आहे का, कुठे सूज आली आहे का, कधी-कधी आपल्याला वर्म्स दिसतात त्या एंडोस्कोपीमध्ये. बापरे. हां, तर बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या सोनोग्राफीमध्ये दिसत नाही, त्या एंडोस्कोपीत आहेत. पण ते आम्ही नाही करत, म्हणजे रेडिओलॉजिस्ट नाही करत. ओके. तो कम्प्लिटली गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टचा एरिया आहे तो. सोनोग्राफीचे असे साईड इफेक्ट्स काही आहेत का? कारण आपण अगेन स्किन आणि साऊंड, कारण साऊंडला पण आपण बोलतो ना, की एका ठराविक ह्याच्यामध्ये आपण साऊंड ऐकला पाहिजे किंवा तसा Yes. ऑब्झर्व केला पाहिजे. पण आता मग डायरेक्टली आपण साऊंड वेव्ह पास करतोय बॉडीमध्ये, येस, तर मग येस. नाही, ॲजच काही त्याचे साईड इफेक्ट्स काही नाही. नाही, कारण काय शेवटी साऊंड वेव्हज आहेत त्या. हां, तर साऊंड वेव्हचं समजा खूप एक्स्ट्रीम साईड इफेक्ट आहे, ते स्किन तापते तुमची. तुम्ही खूप असं 1 तास वगैरे घेताल तर तसं नाही. जसं आपला मोबाईल कसं तापतो, तसं ते थोडंसं गरम होतं. पण ॲजच काही साईड इफेक्ट नाही. त्यामुळे ओके. बिनधास्त सोनोग्राफी करू शकतो. ओके. आणि कुठली प्रिकॉशन्स किंवा कुठली काळजी घेतली पाहिजे बिफोर सोनोग्राफी? येस, तर सोनोग्राफी करण्याच्या अगोदर ना आपल्याला थोडं तरी थोडं पोट आपल्याला खाली पाहिजे. ओके. हां, म्हणजे काय होतं, की गॅस जर झाला, तर मग आपल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी दिसत नाही सोनोग्राफी करताना. ओके. तर थोडं तरी एक 2-3-4 तास तरी त्याला आपलं उपाशी पाहिजे आणि थोडंसं आपल्याला युरिन आपल्याला थोडंसं आलं पाहिजे, म्हणजे थोडंसं ब्लॅडर आपलं फुल पाहिजे. म्हणजे आपल्या स्टोन्स, काही गाठी वगैरे आपल्याला व्यवस्थित दिसतात. पण ह्या गोष्टी प्रेग्नन्सी पेशंटला नाही लागू होत. हां, कारण त्यांना आपण उपाशी नाही ठेवू शकत असं, किंवा डायबिटीज पेशंटला आपण उपाशी नाही ठेवू शकत. पण मग डायबिटीस पेशंट का सोनोग्राफी करावी येस, लागते? डायबिटीजला पण बऱ्याच पेशंटला करावी लागते. मग का आपण? कधी-कधी काय होतं, की लिव्हरमध्ये खूप फॅट वाढलेलं असतं त्यांचं. ओके. फॅट वाढलेलं असतं, ज्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो. ते हं. डायबिटिक्स पेशंटमध्ये जरा जास्त असतं ते. ओके. म्हणजे लिव्हरची साईज किती आहे, त्याची ग्रेडिंग किती आहे, फॅट किती, ग्रेड 1 आहे, ग्रेड 2, ग्रेड 3 आहे. तर ते आपल्याला डायबिटीज पेशंटमध्ये आपल्याला बघावं लागतं. आणि जनरली काय होतं, की बाकी पेशंटपेक्षा डायबिटीज पेशंटला इन्फेक्शन जास्त होतात. ओके. युरिनची इन्फेक्शन जास्त होतात, किडन्यांना इन्फेक्शन राहतात. तर बाकी पेशंटपेक्षा डायबिटीज पेशंटला थोडं जरा
केअर जास्त लागते. मग ते आपल्याला सोनोग्राफीमध्ये त्या बऱ्याच गोष्टी आपल्याला त्या पटकन कळतं. पटकन कळतात आपल्याला आणि मग लवकर उपाययोजना करू शकतो आपण. तर म्हणजे मला काय वाटतं ना, की जे गर्भलिंगनिधन करतात, जी माणसं म्हणजे अ, आपल्या समाजामध्ये, हं. तर त्याच्यामागे ना 2 खूप मोठे रिझन्स आहेत. ओके, एक सोशो इकॉनॉमिक रिझन्स आहे. एक तर सोशल आणि दुसरं इकॉनॉमिक. ओके. सोशल म्हणजे काय ना, की प्रत्येकाला ना वंशाचा दिवा पाहिजे. हां. ठीक आहे. म्हणजे लोकांना वाटतं ना, की मला माझं वंश पुढे चालला पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे माझ्या म्हातारपणात माझी काळजी कोण घेणार? तर हे जे 2 रिझन्स आहेत ना, हे प्रामुख्याने जेव्हा पेशंट माझ्याकडे येतात ना, तेव्हा त्यांना का मुलगा हवा आहे, तर हे 2 रिझन मला प्रामुख्याने दिसतात, की एकतर माझा वंश चालला पाहिजे आणि माझी म्हातारपणात सोय झाली पाहिजे. तर मला तर हेच सांगायला वाटेल समाजाला, आजपर्यंत किती आपले राजे-रजवाडे येऊन गेले, ठीक आहे, राजघराणे गेले, तर त्यांचा वंश आपला राहिला नाही, तर आपण का विचार केला पाहिजे असा, की माझाच वंश का चालला पाहिजे? आपण म्हातारपणात जर आपली काळजी मुलगा घेतोय, तर आजकाल खूप मुली पण आजकाल म्हातारपणात आपली काळजी घेतात आहे. ठीक आहे. म्हणजे आज जेवढं खांद्याला खांदा लावून आज मुली डॉक्टर बनतात आहे, आज मोठ्या-मोठ्या पदांवरती आज मुली आहे. तर मला वाटतं ही समाजाने ही भावना कुठेतरी सोडली पाहिजे, की मला म्हातारपणात माझा मुलगा आहे हाच माझी काळजी घेईल. तर मला वाटतं ना, की ही 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 जी 2 कारणे आहे ना, याच्यावरती काहीतरी वर्कआउट झालं पाहिजे. नाही, असं. नक्कीच कुठेतरी आहे किंवा त्याला अजून एक मानसिकतेची जोड पण आहे, की आपण ना खूप कॅटेगरायझेशन केलं. या गोष्टी मुलांनी करायच्यात आणि या गोष्टी मुलींनी करायच्यात आणि त्या आपण एक्झॅक्टली. लहानपणापासून बिंबवतोय. तर मला येस. वाटतं कुठेतरी घरातल्या त्या महिलेनेच हां. स्वतःसाठी स्टँड घेतला पाहिजे. जर कोणी गर्भनिदान लिंग करत असेल तर. एक्झॅक्टली. तुम्ही मला डिव्होर्स द्या तरीही चालेल. मी एक्झॅक्टली. माझं स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. मी माझं एक्झॅक्टली. स्वतःच्या पायावर उभी राहील. हां. पण मला जे माझ्या गर्भात आहे त्याला हां. वाढवायचं आहे. हां, एक्झॅक्टली. इन केस काही गोष्टी आहेत, मेडिकल काही गोष्टी आहेत, तर डेफिनेटली अबॉर्शन्स करा. आणि त्यानुसार ते आहे लॉनी ते लीगल आहे. पण जोपर्यंत ती माता किंवा ती व्यक्ती स्टँड घेणार नाहीये हां. त्याच्या अगेन्स्ट, तोपर्यंत काहीच होणार नाही. आणि आपण खूपच जसं तुम्ही म्हणालात सोशलाइजचा प्रेशर घेतो. जसं तुमचे डॉक्टर आले, त्यांनी डिव्होर्सचा प्रेशर घेतला. तुम्ही डॉक्टर होतात ना, तुम्ही पण तुमच्या बहिणीचा सांभाळ करू शकला असतात. व्हॉट इज अ प्रेशर, एक्झॅक्टली. की माझ्या बहिणीचा डिव्होर्स झालाय म्हणून मे बी माझं लग्न होणार नाही आणि मे बी बाकीच्या गोष्टी होतील. 4 लोकं काय म्हणतील? येस. आणि ते जे 4 लोकांचं सर्कल आहे ते तुम्हाला अशा गैरकृत्य किंवा हां. गैरकानूनी गोष्टी करायला लावतात. आणि शेवटी जसं तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला जास्त चांगलं माहिती आहे, की मुलगा किंवा मुलगी होणं हे एकट्या महिलेच्या किंवा एकट्या पुरुषाच्या हातात नाहीये. नाहीच आहे. नक्कीच. ऑब्व्हियसली. सो इट्स अ गॉड गिव्हन गिफ्ट यार. येस. तर त्याच्यासाठी मला वाटतं की गर्भनिदान कोणी जरी म्हणत असेल तर त्या घरातल्या महिलांनी पहिलं त्याला विरोध केला पाहिजे. म्हणजे सासूने म्हणा, आईने म्हणा, मग त्या स्वतः मुलीने किंवा जी प्रेग्नंट आहे तिने, हो. तर ते समाजावर त्याचा परिणाम होणार आहे. तर ते हो. समाजावर कुठेतरी बिंबवलं जाणार आहे. अदरवाईज हे चालूच राहणार आहे खूप तळागाळामध्ये, कुठेतरी सोसायटीजमध्ये किंवा खूप मोठ्या सिटीजमध्ये जिथे आपल्याला भनकसुद्धा लागणार नाही अशा ठिकाणी. एक तुम्हाला भारी गोष्ट सांगू का? नक्कीच. 99% हे मुलगा आहे का मुलगी हे कोण विचारत असेल? कोण? स्त्रिया. ओके. बायका विचारतात. माणसांना काही इंटरेस्ट नसतो. बायकांनाच जास्त इंटरेस्ट असतो, की डॉक्टर आम्हाला सांगा की मुलगा आहे का मुलगी आहे? आणि हे जेव्हा बायका विचारतात ना, मला खूप वाईट वाटतं. स्त्रीनी तरी स्त्रीची बाजू घेतली पाहिजे. जर स्त्रीची बाजूच घेतली नाही, तर मग ते कसं होणार ना? पण सर एकंदरीत रेडिओलॉजिस्ट असताना ते काम थोडंसं रिस्पॉन्सिबिलिटीचं पण आहे असं वाटतं का तुम्हाला? कारण बऱ्याचदा तो व्यक्ती मला वाटतं पडद्यामागे राहतो. येस. ॲक्चुअली रिस्क तर आहेच आहे ऑब्व्हियसली कारण आज एक्सरेमध्ये रेडिएशन्स असतात. शेवटी जेव्हा एक्सरे काढले जातात तेव्हा लेड शील्ड घालून ते एक्सरे आम्ही करतो. म्हणजे पेशंट तर एकदा करतो पण आम्ही दिवसभर एक्सरे काढत असतो. सिटीच्या त्या रेडिएशनच्या वातावरणात आम्ही राहत असतो. डेफिनेटली तेवढी रिस्क तर आम्हाला राहतेच आणि जिथे रेडिएशन्स येतात तिथे बाकी प्रॉब्लेम्स राहतातच. म्हणजे जेनेटिक प्रॉब्लेम्स, कॅन्सर्स या त्या गोष्टी राहतातच. तर डेफिनेटली रिस्क तर राहतेच आणि रिस्पॉन्सिबिलिटी तर आहेच आहे. कारण आमच्या रिपोर्टशिवाय कोणतंही डॉक्टरचं पानही हलत नाही. ओके. कारण आमच्या रिपोर्टवरती पेशंटची सगळी ट्रीटमेंट, त्याला कोणत्या गोळ्या द्यायच्या, त्याला कोणतं ऑपरेशन करायचं,
ऑपरेशन करायचं की नाही करायचं, कोणत्या टाईपचं ऑपरेशन करायचं, हे सगळं आमच्या रिपोर्टवरती अवलंबून असतं. आमचा रिपोर्ट व्यवस्थित आहे तर पेशंटचं पुढे ट्रीटमेंट व्यवस्थित आहे. आमचा रिपोर्ट चुकला तर पेशंटचं सगळं पुढे रिपोर्ट चुकला, पेशंटची पुढची मॅनेजमेंट चुकली आणि ते सगळं पुढचा सगळा प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते. त्यामुळे डेफिनेटली रिस्पॉन्सिबिलिटी तर आहेच आहे. ओके. पण आता मगाशी आपण बोलता सोनोग्राफी तर बोललोच, पण त्यासोबत तुम्ही MRI सुद्धा बोललात येस आणि CT स्कॅनही बोललात. तर MRI स्कॅन किंवा सोनोग्राफी आणि MRI यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे? बेसिकली CT स्कॅन आणि MRI हां. जर एक्सरेमध्ये जसं रेडिएशन्स आपण वापरतो हां. तसंच CT स्कॅनमध्ये आपण जास्त रेडिएशन वापरतो. ओके. जिथे जास्त रेडिएशन वापरले जातात तिथे रिझोल्युशन पण चांगलं येतं. ते आपल्याला जे बॉडीचे जे इमेजेस आहेत ते पण चांगले दिसतात. ओके. आपल्याला जास्त डिसीज आपल्याला जास्त पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपण डायग्नोस करू शकतो. तर तिथे रेडिएशन्स वापरले जातात. MRIमध्ये बेसिकली हे मॅग्नेट असतं. ओके. MRI हे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग असतं. तर आपण एक चुंबकीय वातावरण तयार करतो आणि त्या चुंबकीय वातावरणामुळे बॉडीमध्ये ना काही चेंजेस होतात. ओके. जे आपण तुम्ही बघितलं असाल माणूस असा त्या बोरमध्ये जातो. हो. ते बोर म्हणजे प्रॉपर ती अशी बोर असते ती प्रॉपर. तर त्यामध्ये जेव्हा ते माणूस जातो तर पूर्ण ते मॅग्नेटिक फील्ड तिथे ॲक्टिवेट झालेलं असतं ओके. आणि त्या मॅग्नेटिक फील्डमुळे बॉडीमध्ये चेंजेस होतात. त्या प्रोटॉन्समध्ये चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे एक विशिष्ट पॅटर्न तयार होतो ओके. आणि तो पॅटर्न त्या कम्प्युटरद्वारे तो आपल्याला इमेजद्वारे दिसतो. आणि जर टिश्यू नॉर्मल असेल तर नॉर्मल पॅटर्न दिसतो. टिश्यूमध्ये प्रॉब्लेम असेल म्हणजे समजा काही ट्यूमर असतील किंवा काही बॉडीमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल तर तो ॲबनॉर्मल पॅटर्न दिसतो. मग त्याच्यातून आपण तो बघतो. ते रेडिओलॉजिस्ट बघतात की बाबा नाही ह्या बॉडीच्या ह्या पार्टमध्ये ब्रेनमध्ये ट्यूमर झालेलं आहे किंवा इथे ही नस बंद झालेली आहे, ते ब्लिडिंग झालेलं आहे. तर तो MRIमध्ये आपल्याला तो दिसतो. बेसिकली कसं आहे काही प्रॉब्लेम हे CT स्कॅनमध्ये दिसतात, काही प्रॉब्लेम हे MRIमध्ये दिसतात. उदाहरणार्थ छातीचे, लंगचे प्रॉब्लेम आहे, फुफ्फुसाचे प्रॉब्लेम हे CT स्कॅनमध्ये चांगले दिसतात. सॉफ्ट टिश्यूचे प्रॉब्लेम आहे म्हणजे ब्रेनचे झाले, स्पायनल कॉर्डचे झाले, डिस्कचे प्रॉब्लेम हे MRIमध्ये दिसतात. डिस्क ही किती बाहेर आली आहे, त्या डिस्कमुळे किती नसा दाबल्या गेल्या, हे MRIमध्ये चांगलं दिसतं. MRI करताना खूप असे फनी पेशंट पण मिळत असतील, खूप कारण funny बऱ्याच patient. लोकांना त्या फील्डमध्ये जायचं नसतं. खूप फनी पेशंट भेटतात. जे मध्येच घुसलं का रडायला लागतात. "अरे आम्हाला बाहेर पडा, आम्हाला बाहेर काढा" आणि रडायला लागतात मध्ये-मध्ये जाऊन. त्यांना असं वाटतं की आम्हाला कुठे बंद करून टाकलं. काही-काही तर तुम्ही ऐकलं पण असेल की तिथे आपण MRIमध्ये जेव्हा जातो आपण, तेव्हा आपण कोणतंही लोखंडी पार्ट आपण घेऊ जाऊ शकत नाही. करेक्ट. कारण तो लोखंडी पार्ट लगेच त्या MRIला चिटकतो. ओके. तर आम्ही कॉलेजला असताना अनफॉर्च्युनेटली पेशंटबरोबर ट्रॉली आलेली आणि लकीली पेशंट खाली उतरलेला आणि ती ट्रॉली त्या MRIला चिटकून बसली. ओके. इतकी जोरात ओढली गेली ती आणि ती MRI मशीनला ती चिटकून बसली. पण सुदैवाने पेशंट साईडला असल्यामुळे तो पेशंट वाचला. इव्हन तुम्ही हे पण बघितलं असेल मुंबईला मागे एका कोणतरी पोलीस इन्स्पेक्टर होता वाटतं, त्यामध्ये गन राहिली खिशामध्ये आणि त्या गनमधून त्या गोळ्या इतकं स्ट्रॉंग असतं ते फील्ड की त्या गोळ्या सट निघाल्या. पण फॉर्च्युनेटली त्या पेशंटला काही झालं नाही. पण तो MRI डॅमेज झाला. कारण त्या गोळ्यांमुळे तो MRI डॅमेज होऊन गेला. तर फार फनी पेशंट असतात. जेव्हा पेशंट मध्ये येतो तेव्हा तो आपण स्क्रीन करतो त्या मेटल डिटेक्टरनी की याच्या इव्हन आपण जी गोल्डची साखळी आहे, नेकलेस आहे, ते पण आपण घेऊ जाऊ शकत नाही कारण ती सुद्धा तापते. ओके. हे आपले कडे बिडे ते पण आपण घेऊ जाऊ शकत नाही. अशा याच्यामध्ये ॲज सारखं जाणं किंवा MRI सारखं करणं हां. ॲज अ ह्युमन बॉडीसाठी किती चांगलं आहे का? काय त्याचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात? MRIचे काही एवढे साईड इफेक्ट नाही आहे. पण CT स्कॅन नाही करू शकत आम्ही. ओके. कारण CT स्कॅनमध्ये जे रेडिएशन्स असतात ते खूप पॉवरफुल रेडिएशन्स असतात. ओके. आज आपण समजा एक चेस्ट एक्सरेला आपण जे रेडिएशन वापरतो 100 पटीनं हे CT स्कॅनमध्ये रेडिएशन्स असतात. ओके. तर ते आपण वारंवार नाही करू शकत. जोपर्यंत आपल्याला डेफिनेटली बेनिफिट आहे, रिस्कपेक्षा जेव्हा आपल्याला बेनिफिट जास्त येतो त्यावेळेस आपण ते CT स्कॅन केले जातं आणि तेही आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण ते करतो. प्रेग्नन्सीमध्ये आपण CT स्कॅन जनरली करत नाही अनलेस अँड अनटिल खूप मोठा प्रॉब्लेम आहे, काही फ्रॅक्चर वगैरे झाले आहे, खूप मोठा ट्रॉमा आहे, तर तेही आपण बेबीवरती आपण लेडशील्ड टाकतो
आणि मगच आपण ते करतो. पण मग बऱ्याच लोकांचा असाही गैरसमज असतो, की एम-आर-आयमुळे म्हणजे आता ते जसं तुम्ही बोललात, की ते पूर्ण मॅग्नेटिक असतं, तर हो. शरीरातले धातू कमी होतात, धातुक्षय व्हायला लागतो किंवा हाडं ठिसूळ होतात. तर असं काही जाणवलंय का? की असा काही अभ्यास आहे का? एम-आर-आयमुळे गोष्टी अशा घडतायत? नाही, प्रॅक्टिकली तर नाही आहे. ओके. प्रॅक्टिकली तर असं काही ऐकवत नाही आहे कुठे. हां, फक्त एम-आर-आयचं काय होतं, की स्ट्राँग फील्ड असतं. त्यामुळे हं. गोष्टी गरम होतात. समजा एखाद्याची एवढं बघण्यात आलंय, की एखाद्याची चेन होती, हं. तर त्या चेनमुळे ते तापलं गेलं आणि मग ते ते भाजलं गेलं. ओके. एवढं ऐकवत आहे. पण असं धातू वगैरे काही कमी होतात असं काही नाही आहे. ओके. असं काही नाही आहे. जे लोकांना क्लॉस्ट्रोफोबिया असतो, ओके. म्हणजे बंद स्पेसेसचा जो फिअर असतो, हां. तर त्या लोकांना करायला प्रॉब्लेम येतो. ओके. कारण ते मध्ये गेल्यावर घाबरायला लागतात खूप. घाबरायला म्हणजे असे रडायला लागतात, तरतर करायला मग लागतात. त्याच्याने जे तुमचे रेडिएशन्स येणार आहेत किंवा ज्या हां, तुमच्या इमेजेस येणार आहेत, त्या हां. इम्पॅक्ट होतील, राइट? डेफिनेटली इम्पॅक्ट होतात. आणि मग तो रिझल्ट तो चुकतो आणि मग ते अशा पेशंटला मग आपल्याला भूल देऊन करावा लागतो. ओके. हां, मग ते आपल्याला पेशंटला ती भूल द्यावी लागते. त्याला थोडं झोपवावं लागतं. पण मग त्यावेळेस हां. सेम रिझल्ट्स मिळतात. येस, सेम रिझल्ट भेटतात. येस. ओके. समजा एखादा पेशंट हालतोय, घाबरतोय आणि तुम्हाला सांगतो मध्ये ना गाणे चालू असतात. हो का? एम-आर-आयमध्ये. ओके. तुम्हाला गाणे चालू असतात. तुम्ही ऐकू शकतात गाणे मस्त. हां, की काही-काही लोकं फार एन्जॉय करतात एम-आर-आय. मध्ये आम्ही रिलॅक्स गाणे ऐकले. होण्यासाठी. मस्त वाटलं. कारण ना मध्ये ना थाड-थाड, थाड-थाड आवाज येत असतो हां. एम-आर-आयमध्ये. ओके. मोठा आवाज होतो. थाड, 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 थाड असं वाटतं की काय गोळ्या चालू आहे, बॉम्ब फुटतात आहे. पण मग असं आहे. काय त्या आवाजांचा यूज किंवा त्याचं काय हे नाही, असतं? बेसिकली ते आता मशीन्स आहेत ते. तर ओके. त्याच्यामध्ये ते मॅग्नेट जेव्हा ते ॲक्टिव्हेट होतं, तेव्हा ते हां. असे आवाज येतात आणि त्या ओके. आवाजाला जास्त घाबरतात लोक. ओके. हां, पण आपला एक हेडफोन असतो मस्त आणि ते हेडफोनमध्ये गाणी चालू असतात. गाणी ऐकतात लोकं. जे आपण कसं होतं बऱ्याच वेळेस काय होतं, की नुसतं एम-आर-आयवरती आपल्याला काही गोष्टी कळत नाही ओके. किंवा 2 गोष्टी ज्या सेम दिसतात, तर हं. अशा वेळेस आपण एक कॉन्ट्रास्ट देतो आपण एक. म्हणजे नेमकं काय? कॉन्ट्रास्ट म्हणजे काय असतं, एक औषध असतं, ओके. जे आपण बॉडीत सोडतो ओके. आणि ते बॉडीत सोडल्यानंतरून आपण एम-आर-आय करतो. ठीक आहे. त्याचा बेनिफिट त्याचा बेनिफिट असा होतो, की कधी-कधी काय होतं, की 2 गोष्टी ज्या सेम दिसतात, समजा 2 आजार आहे, तर ते कधी-कधी एम-आर-आयवरती सेम दिसतात. पण ते औषध दिल्यानंतरून काही गोष्टी त्या चकाकतात, म्हणजे काही चमकतात, काही चमकत नाही. तर त्या पॅटर्नवरून आपल्याला, की हा आजार आहे ते कळतं. असे कुठले आजार आहेत का जे बऱ्यापैकी सिमिलर दिसतात म्हणजे? खूप आहेत आता एक्झॅक्टली. जसं एक्झॅक्ट पॉइंट आउट करायचं म्हटलं तर, की आता कॅन्सरमध्ये पण प्रकार असतात. हो, बरोबर. काही लिम्फोमा असतात, हं. काही GBM नावाचे कॅन्सर असतात. हं. तर असे कॅन्सर ना एकदम प्लेन याच्यावरती दिसत नाही आपल्याला. पण ओके. जेव्हा आपण तो कॉन्ट्रास्ट दिला, तर काही स्ट्राँग ब्लूम होतं, काही स्ट्राँग दिसतात आपल्याला, काही कमी एन्हान्स होतात, काही स्ट्राँग एन्हान्स होतात. ओके. तर ते आपलं डिफरन्शिएशन वेगळं होतं. ते त्याच्यावरती आपल्याला ते कळतं. ठीक आहे. कधी-कधी समजा आपण लंग्समध्ये आपण सीटी स्कॅन केला, तर निमोनिया पण सेमच दिसतो, कॅन्सर पण सेमच दिसतो. करेक्ट. तर मग अशा वेळेस आपल्याला तो कॉन्ट्रास्ट दिला, की आपल्याला निमोनिया आणि कॅन्सर किंवा कॅन्सरची गाठ, तर ते वेगवेगळं होतं आपल्याला. असं कधी ऑब्झर्व्ह झालं का कधी किंवा तुमच्या ओव्हरऑल रेडिओलॉजी क्षेत्रामध्ये, की हां, एखाद्या छोट्याशा ऑब्झर्वेशनच्या मिसमॅचमुळे किंवा हां. चुकीच्या ह्याच्यामुळे पूर्ण पेशंटची ट्रीटमेंटच बदलली, असं काही ऑब्झर्वेशन, अशा काही केस स्टडीज? डेफिनेटली पॉझिटिव्ह तर आहेच आहे. ओके. डेफिनेटली आणि भरपूर म्हणजे दर चालूच राहतं ते. दर 2-4 महिन्याला एखाद दुसरं दिसतातच. मग एक लेटेस्ट मी सांगतो, हं. की मी असं नाही म्हणत, की ते माझ्याकडून डायग्नोज झालं. हं. मागे 2-3 महिन्यापूर्वी एक बिहारचा मुलगा आलेला सोनोग्राफीसाठी हं. आणि जनरली काय असतं ना, जेव्हा आपण सोनोग्राफी करतो, तेव्हा लिव्हरवरती ना एअर नसते. ओके. ठीक आहे. तर मला ना थोडंसं लिव्हरवरती ना त्याला थोडी एअर दिसली. हं. ठीक आहे. तर जेव्हा लिव्हरमध्ये एअर असते ना, तेव्हा पेशंटला ना आपल्या आतड्यांना होल होण्याची शक्यता असते. ओके. ठीक आहे. आणि पेशंटला पेन खूप होता. पेशंटला उभं राहता येत नव्हतं आणि यंग मुलगा होता बिचारा. हं. एक 20-22 वर्षाचा मुलगा होता. लेबर मुलगा होता. तर मग त्याला मी म्हटलं, "अरे, मला ना थोडंसं लिव्हरच्या वरती तुला एअर दिसते. तर मला असं वाटतंय, की तुझ्या आतड्याला होल होण्याची शक्यता आहे." हं. तर त्याला पहिल्यांदा काही वाटलं नाही. तर म्हटलं, "ओके, ओके." मग आता डॉक्टर पुढे काय? म्हटलं, "अरे, जेव्हा आतड्यांना होल असतं ना, तर तेव्हा आपल्याला थोडं ऑपरेशन करायची गरज लागू शकते." जेव्हा मी ऑपरेशनचं म्हटलं, तो मुलगा रडायलाच लागला. मी म्हटलं, "अरे, का रडतोय?" तर म्हटला, "सर, मी
1 महिन्यापूर्वीच आलो म्हटलं बिहारहून. हम्म. कसेबसे पैसे मी ॲडजस्ट केले आणि मी तिकडून इकडे जॉबसाठी आलो. अजून माझा पहिला पगार पण झालेला नाही आहे. आणि हे तुमचे सोनरापीचे ₹1400 मी कसे मॅनेज केले मला माहिती आहे. हम्म. तर म्हटलं अरे कसं आहे ना, हा प्रॉब्लेम म्हटलं दुर्लक्ष करण्यासारखा नाही आहे. पैशांचा विषय वेगळा आहे. त्याला मी ऑप्शन पण दिले. म्हटलं पैशांचं तू टेन्शन घेऊ नकोस. आपल्याकडे गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल्स आहेत किंवा बाकी ठिकाणी जिथून त्या डॉक्टरांनी तुला पाठवलं, ते आपण थोडं कमी पैशात तुला ते करू शकतात. तर तो रडायलाच लागला खूप. म्हणजे सर माझं इथं कोणीच नाही आहे. आणि त्याचे 1-2 ते कंपनीतले जे 1-2 लोकं त्याला ते घेऊन आले होते. तर ते तेवढं बोलणं झालं. मी त्याला पर्याय पण दिले. मी त्याला पैसे पण कमी करून दिले त्याला. आणि तो पेशंट म्हटला, की "सर माझ्याकडे किती दिवस आहे?" म्हटलं, "काय विचारतोय तू?" म्हटलं, "सर मेरे पास कितना दिन है? मेरे पास 1.5 दिन है क्या?" म्हणजे त्याला असं विचारायचं होतं, की बाबा 1.5 दिवस मी जगू शकतो का? ओके. म्हटलं, "अरे असं नाही सांगता येत. 1.5 दिवस की 2 दिवस असं नाही सांगू शकत." पण मला कळलंच नाही का विचारलं त्याने ते. तर आणि त्याला ना पोटामध्ये थोडासा पस व्हायला सुरुवात झाली होती. हं. त्याला वागताच म्हणजे उभंच राहता येत नव्हतं त्याला. तर मग तो पेशंट सोनरापी झाली आणि तो निघून गेला. आणि मग मी काय नंतरून गेलो विसरून. आणि मग 1 महिन्याने ना एक पेशंटचा फोन आला. माझ्या सेंटरच्या मोबाईलवरती. ओके. मी पर्सनल आमचे नंबर काही बाहेर नसतात. हां. तर ते सेंटरच्या मोबाईलवरती फोन आला. म्हणे, "डॉक्टर साहब मैं बिहार से बोल रहा हूँ, पटना से." म्हटलं, "कौन बाबा कौन बोलते हैं?" म्हणे, "सर वो आपको याद है क्या? वो आपने मेरे को बताया था, वो आँत का होल हो गया था." म्हटलं, "मला एकदम एकदम आठवेनाच मला." मग नंतरून आठवलं. "हां, हां." म्हटलं, "हां, बोल, बोल. अरे तू कैसा है?" म्हटलं, "तू पटना से क्यों बोल रहा है?" तो म्हटले, "सर मैं इधर पटना आया और पटना मैंने सर्जरी किया." ओके. म्हटलं, "अरे माझं डोकंच झालं." म्हटलं, "तू काय पटनाला गेला सर्जरी करायला?" म्हणे, "येस सर जी, येस मैं पटना गया." म्हटलं, "तू गेला कसं काय पटनाला?" म्हणजे जनरली असं असतं, की आतड्याला होल झालं, तर लगेच ऑपरेशनला घ्यावं लागतं. ओके. तो मैंने सर मेरे को याद नहीं मैं कैसे गया, मैं जैसे आपने बताया मैं तुरंत मैंने ट्रेन पकड़ा, जो ट्रेन था उसमें मैं गया. अरे म्हटलं तुला रिझर्वेशन वगैरे कसं काय? मैंने सर जनरल के डब्बे में बैठ के गया बोले. तो मला तर झिंझिण्या झाल्या 5 मिनिटं. म्हटलं कसं काय? म्हणजे ज्या माणसाला एक 2-5 मिनिटाला एवढं दुखतंय, त्या माणसाला उभं राहता येत नाही आहे. असा माणूस 1400-1500 किलोमीटर, दीड दिवस त्या जनरलच्या डब्यामध्ये बसायला जागासुद्धा नसते, उभं राहायला सुद्धा जागा नसते. अशा डब्यामध्ये तो माणूस बसून गेला आणि कसं काय तो गेला असेल आणि तिकडं जाऊन त्यांनी कसं काय ऑपरेशन केलं आणि तो जिवंत कसा राहिला आणि म्हणजे फार मोठा कमाल, कमाल म्हणजे. ओके. म्हणजे लोकांचं एवढी सहनशक्ती असते आणि गरिबी एवढी असते, की मला म्हणजे फार वाईट पण वाटलं आणि चांगलंही वाटलं, की हा माणूस वाचला आणि त्यांनी थँक म्हटलं. मला फार छान वाटलं, की नक्कीच, माझ्या नक्कीच. एका छोट्या गोष्टीमुळे त्याला कुठे फायदा झाला. म्हणजे जायला नव्हतं पाहिजे त्यांनी, पण ते असं पण गोष्टी घडतात म्हणजे लाईफमध्ये. जसं तुम्ही लिव्हरचं सांगितलं, पण हो. असेच सायलेंट काही डिसीजेस पण असतात, ज्यांना रेडिओलॉजिस्ट खूप मदत करतं का? इनिशियल स्टेजला ओळखायला, म्हणजे कॅन्सर असेल, टीबी असेल किंवा काही लिव्हर डिसीजेस असतील तर? कसं आहे, की कॅन्सरची स्टार्टिंगची फेज हं. आणि नंतरची फेज ओके, ही खूप मॅटर करते. ओके. जेव्हा छोटीशी गाठ असते, तेव्हा पेशंट येतो आणि हं. त्यावेळेस कॅन्सरचं कळतं. तर फर्स्ट स्टेजचा कॅन्सर आणि थर्ड स्टेजचा कॅन्सर फरक यामध्ये आहे. खूप फरक असतो. बरोबर. त्याच्यानंतरून लिव्हरची जे आपण आज बरेच सारे लोकं ड्रिंक करतात. ठीक आहे. ड्रिंक केल्यामुळे लिव्हर खराब होतं. हं. पण जेव्हा लोकं लवकर सोनोग्राफीला येतात, हं. तेव्हा लिव्हर जे खराब होण्याची स्टार्टिंगची फेज हं. आणि नंतरची फेज ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. ओके. तर खूप सायलेंट डिसीज आहे ज्यामध्ये सोनोग्राफी लवकर केल्यामुळे किंवा इन्व्हेस्टिगेशन लवकर केल्यामुळे खूप फायदा होतो. आणि सर सगळ्यात शेवट आता एक अल्ट्रासाउंड पण गोष्टी आहेत. तर तो हां. काय प्रकार आहे किंवा त्याच्यात काय गोष्टी मोडतात? अल्ट्रासाउंड सेम ॲज अ सोनोग्राफी. ओके. येस, अल्ट्रासाउंड बेसिकली अल्ट्रासोनोग्राफी. तर आपण अल्ट्रा म्हणत नाही, सोनोग्राफी म्हणतो. ओके. सो दॅट इज अल्ट्रासाउंड, इट इज ओके, अल्ट्रासोनोग्राफी. ओके. येस. पण मग हं. बऱ्याचदा असंही होतं ना, की एकाच ऑर्गनचे हां. म्हणजे पहिल्यांदा एक्स-रे, मग एम-आर-आय, मग सीटी आणि मग सोनोग्राफी असं वेगवेगळं सजेस्ट केलं जातं. मग ते का? किंवा तसं हां. केल्यामुळे मग पेशंटला डॉक्टरांचा विश्वास हां. उडतो जनरली. येस, येस, येस. हे खूप मोठी गोष्ट आहे. खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. काय होतं ना, की आता कसं होतं, की
प्रत्येक मी पेशंटला काय सांगू शकेन ना, की कसं आहे ना, प्रत्येक मॉडेलिटीचे फायदे आहेत, पण प्रत्येक मॉडेलिटीचे ड्रॉबॅक्स पण आहेत. ठीक आहे. काही गोष्टी एक्सरेमध्ये दिसतात, काही गोष्टी सोनोग्राफीत दिसतात, काही गोष्टी सीटी स्कॅनमध्ये दिसतात, काही गोष्टी MRIमध्ये दिसतात. ठीक आहे. आता समजा एखादी गोष्ट जी MRIमध्ये दिसत असेल, तर आपण डायरेक्ट MRI करत नाही. ठीक आहे. आपण पहिले जेव्हा ती सोनोग्राफीत येते, मग आपल्याला कळतं की नाही हा प्रॉब्लेम असू शकतो. मग आपल्याला ती पुढे कन्फर्म करायची असते. ती कन्फर्म करण्यासाठी आपण सीटी स्कॅन सांगतो, कधी किंवा MRI सांगतो. तर बेसिकली काही गोष्टी सोनोग्राफीमध्ये फक्त कळतात की नाही ही गोष्ट आहे. पण ही कोणती आहे, शुअर शॉट आहे की नाही, ते सीटी स्कॅन किंवा MRIमध्ये कळतात. ओके. तर त्यासाठी आपण ती कन्फर्म करण्यासाठी आपण ती सीटी स्कॅन पुढचं- MRI सांगितलं जातो. पुढची तर स्टेज तो पेशंटचा पूर्वग्रह असं होतो की काही डॉक्टर पैशांसाठी तर नाही करत आहे ना, हां. तर तसं नसतं ते. नक्कीच नक्कीच. हां. पण आता सर जसं तुम्ही म्हणाल की काही पॅटर्न्स आहेत, काही गोष्टी आहेत येस. ज्याच्याने तुम्ही अंडरस्टँड करता ह्या गोष्टी. मग येस. कुठेतरी असं आहे का की इन द डाऊन लाईन ऑफ 5 इयर्स मे बी 6 इयर्स AI हे फील्ड मोठ्या प्रमाणात कव्हर करेल आणि पॅटर्न्स येस. त्याला खूप चांगले करतात. येस. डेफिनेटली. AI आजकाल खूप स्ट्राँगली वर्कआउट होतंय Correct. रेडिओलॉजी फील्डमध्ये. ओके. आता एवढ्यातच मागच्या 2-3 महिन्यापूर्वीच एक एम्समध्ये त्यांनी एक्स-रे रिपोर्ट्स केले AIनी आणि हं. खूप ॲक्युरेटली रिपोर्ट्स केले. ओके. सो डेफिनेटली AI रेडिओलॉजीमध्ये खूप स्ट्राँगली वर्क करतंय आणि येणाऱ्या पुढच्या 10-15 वर्षामध्ये डेफिनेटली रेडिओलॉजी क्षेत्रामध्ये AIचे खूप सारे नवीन-नवीन ॲप्लिकेशन्स येत आहेत. म्हणजे असंही म्हणतात ते लोकं की AIमुळे रेडिओलॉजीचा जॉब जाईल. सध्या अशा पण गोष्टी चालू आहेत ओके. मार्केटमध्ये. तर पण मला काय वाटतं की AIमुळे रेडिओलॉजी काही रिप्लेस होणार नाही. ओके. पण डेफिनेटली जॉब्स रेडिओलॉजीचे कमी होणार आहेत. रेडिओलॉजीमध्ये एक टेलिरेडिओलॉजी म्हणून पण फील्ड आता एक नवीन उदयास आलं आहे. ओके. टेलिरेडिओलॉजी फील्ड म्हणजे काय, की पूर्वी काय व्हायचं, की सीटी स्कॅन एका सेंटरमध्ये व्हायचे हं. आणि तेच रेडिओलॉजिस्ट रिपोर्ट करायचे. ओके. MRI एका सेंटरमध्ये व्हायचे, तेच रेडिओलॉजिस्ट रिपोर्ट करायचे. हं. पण टेलिरेडिओलॉजीमुळे काय झालं, की सॉफ्टवेअर्स आले. एका सॉफ्टवेअरमध्ये 10 सेंटर्स कनेक्ट झाले. ओके. ठीक आहे. येते लक्षात. हां. जे 10 रेडिओलॉजिस्ट रिपोर्ट करत होते, ते आज एकच रेडिओलॉजिस्ट बसून 10 सेंटरचे रिपोर्ट्स आज एकच रेडिओलॉजिस्ट करायला लागला. त्यामुळे काय झालं, रेडिओलॉजीची डिमांड कमी झालं. कमी झाली. तसंच आज AIमध्ये होणार आहे. जो सीटी स्कॅन MRI रिपोर्ट करायला रेडिओलॉजिस्टला 10 मिनिटं 20 मिनिटं लागतात, तो AI एक 10 सेकंदात किंवा एक 15 सेकंदात तो कळतं. 1 मिनिटात तो रिपोर्ट करणार आहे. करेक्ट. पण शेवटी जो रिपोर्ट व्हॅलिडिटी जी आहे, रिपोर्टवरती साईन करायला तो रेडिओलॉजिस्टच लागणार. ओके. पण डेफिनेटली 10 रेडिओलॉजिस्टचं काम हा एक रेडिओलॉजिस्ट एक करणार. रेडिओलॉजिस्ट त्यामुळे ला 9 करणार. रेडिओलॉजिस्टचं काम जाणार एवढं तर डेफिनेटली आहे. त्याच्यात पण स्किल सेट्स आहेत नक्कीच सर. Yes. तुम्ही किती ते अपग्रेड करताय आणि त्याच्यानुसार तुम्ही किती गोष्टी करताय. येस. पण ओव्हरऑल आजच्या चर्चेतून एवढं नक्की कळलं की रेडिओलॉजिस्ट खूप महत्त्वाचे आहेत किंवा त्या गोष्टी त्या वेळेला सजेशननुसार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे येस. जसं एक्सरे सांगितलाय, आज करू उद्या करू असं करण्यापेक्षा ते तेव्हाच करणं खूप जास्त आहे. कारण हां. बऱ्याचदा असं होतं की डॉक्टर पैसे खातात या नावाखाली आपण त्या गोष्टी पुढे ढकलतो किंवा चालढकल करतो. येस. ही खूप समाजामध्ये खूप खूप मोठी गोष्ट आहे, की बऱ्याच पेशंटला असं वाटतं, की डॉक्टरने मला बिनकामाची टेस्ट सांगितली किंवा डॉक्टरचं काही कमिशन वगैरे आहे का? कमिशनमुळे सांगितली का? तर मी फ्रँकली सांगू शकतो, माझी आज जी प्रॅक्टिस आहे, एकही पेशंट मला बिना गरजेचा दिसत नाही. आज जे काही पेशंट येतात माझ्याकडे, काही ना काहीतरी निघतं त्यांच्यामध्ये. काही ना काही स्टोन निघतो, काहीतरी गाठच निघते, सिस्ट निघतात, काहीतरी लिव्हरला सूजच निघते. माझ्या प्रॅक्टिसमध्ये म्हणजे अननेसेसरीली हार्डली म्हणजे नाहीच आहे. त्यामुळे मला वाटतं की ही खूप मिथ आहे आणि आजकाल आपण अशा जगामध्ये आहे, की आज तुम्ही सेकंड ओपिनियन तुम्हाला रेडिली अवेलेबल आहे. सर खूप सर तुमचा धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला रेडिओलॉजी फील्ड्समधल्या बऱ्याचशा छोट्या-छोट्या गोष्टी एक्सप्लेन केल्यात. आणि सोनोग्राफी आणि एक्सरे यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही सांगितल्यात. त्याबद्दल खरंच तुमचं धन्यवाद. त्याचबरोबर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हालाही रेडिओलॉजी, सोनोग्राफी किंवा MRI स्कॅन यांच्या रिलेटेड अजून काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये सांगा किंवा आम्हाला Instagramवर पर्सनली DM करा. नक्की त्यांची उत्तरं आम्ही द्यायला बांधील आहोत. त्याचबरोबर तुम्हाला असेच कुठले वेगवेगळे विषय हवेत किंवा वेगवेगळ्या विषयांचे एक्सपर्ट्स आपण बोलूयात, त्यांच्याशी चर्चा कराव्यात, तेही कमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.
जाता जाता सबस्क्राईब करा ना यार, इथे कुठेतरी बटन आहे प्लीज.